वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील आरोपींच्या वकिलांनी केलेला युक्तिवाद नैतिकतेला धरून नव्हता असं कायदा अभ्यासक वकील गणेश गायकवाड यांनी म्हटलंय। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी तुषार झरेकर यांनी। पाहूया। हगवणे प्रकरणामध्ये काल न्यायालयामध्ये अनेक युक्तिवाद झाले आणि त्या युक्तिवादामध्ये आरोपींचे वकील असणारे दुशीन यांनी खरं तर युक्तिवादामध्ये अनेक आरोप किंवा अनेक युक्तिवादामध्ये अनेक घडामोडी खरं तर केल्या। कायद्याचे अभ्यासक आहात आपण, काय एकंदरीत या संपूर्ण युक्तिवादाकडे कसं एकंदरीत कायद्याचे अभ्यासक म्हणून आपण पाहता? ह्या परिवाराचं मनोधैर्य खच्चीकरण करण्यासाठी म्हणा किंवा अजून काही म्हणा, हे जे हगवणे कुटुंबीय आहे हे अशा प्रकारचं मला असं वाटतं की वकिलांना सुद्धा कुठंतरी ही चुकीचे ब्रीफ करून सुद्धा ह्या गोष्टी ज्या आहेत ना ह्या पुढे आणून पीडितेच्या कुटुंबाचं जे आहे ना मनोधैर्य खच्चीकरण करण्याचा प्रयत्न सुरू असू शकतो। एखाद्या वकिलावरती जर केस दाखल झाली तर ते वकिली करू शकतो जामिनावर बाहेर आल्यावरती। कारण काय, आमचं जोपर्यंत बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा आणि आमची संबंधित जी शिस्त पालन कमिटी या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून एखाद्या वकिलाची काही कालावधी करता किंवा कायमस्वरूपी सनद घालत नाही तोपर्यंत तुम्ही वकिली करू शकतो। नाही, वकील म्हणून मला एकच वाटतं की ह्या गोष्टी ज्या आहे ना कायदा प्रोसिजरच्या पुढे जाऊन थोडा माणुसकीचा विचार करायला हवा वकिलांनी सुद्धा। कारण आपण पहिले समाजाचा भाग आहोत आणि नंतर वकील आहोत, त्यामुळे कुठेतरी एक समाज मनावरती परिणाम होईल अशा अप्राप्त परिस्थितीमध्ये ज्याचा की जास्त फायदा होणार नाही अशा गोष्टी तुम्ही टाळलेल्या बऱ्या। आणि ही गोष्ट वकिलांनी त्याच्या प्रॅक्टिसमध्ये कोणत्याही वकिलांनी जपलेली बरी असं माझं मत आहे व्यक्तिशः। नक्कीच वकिलांनीही खरं तर अशा परिस्थितीमध्ये योग्य ती भूमिका घेणं गरजेचं आहे। अशा वेळेस अशी परिस्थिती टाळता आली असती असंही मत गायकवाड यांनी व्यक्त केलंय। तुषार झरेकर, पुढारी न्यूज, पिंपरी चिंचवड।